आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी उठले. सून व मुलगाही रोज सकाळी लवकरच उठायचे, कारण दोघेही कामावर जायचे. सून घरातील कामे करून मुलाचे आवरून कामावर जायची. पण त्या दिवशी बराच वेळ झाला तरीही अजून सून किंवा मुलगा उठून अजून खाली कसे काय आले नाहीत, म्हणून आई-वडील वरच्या मजल्यावर जातात. तर समोरचे दृश्य पाहून जोरजोरात रडू लागतात. त्यांचा अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून सर्व लोक त्यांच्या घराच्या दिशेने धावू लागतात. 2 मजल्याच्या घरामध्ये वृद्ध आईवडील मोठमोठ्याने रडत असल्याचे शेजाऱ्यांच्या लोकांच्या लक्षात येते. नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी काही लोक पुढे जातात आणि समोरील दृश्य पाहून प्रत्येकालाच धक्का बसतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे असं कसं काय झालं असा प्रश्न आणि खूप दुःख देखील दिसत असतं. ते दृश्य पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. पण असं काय नेमकं समोर आहे किंवा काय समोर घडलेलं असतं जे पाहून प्रत्येकजणच हादरतो? हेच आज आपण या सत्य घटनेत पाहणार आहोत. मुंढे कुटुंबीय यांचे 2 मजलीचे घर होते. पहिल्या मजल्यावर मुलगा, सून व नातू राहत होते, तर खालच्या मजल्यावर त्यांचे आईवडील राहत होते. आज सकाळी वरच्या मजल्यावरून कोणीही खाली आलं नसल्याने अतुल यांच्या आईवडिलांनी वर जाऊन पाहिलं तेव्हा ही घटना उघडकीस आली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका, बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट हा परिसर. त्या परिसरात अतुल सुमंत मुंडे वय 40 वर्ष आणि पत्नी तृप्ती अतुल मुंडे वय 35 वर्ष हे दोघेही शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मुलगा होता. पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत होते. आईवडिलांची साथ त्यांना चांगल्या प्रकारे होती. जेव्हा हे दोघे कामावर जायचे किंवा तेव्हा नातवाकडे लक्ष देणे, त्याची काळजी घेणे हे आईवडील करत असतात. शिक्षक पती पत्नीचा संसार सुखाचा आनंदाचा चालू होता. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी तृप्ती मुंडे या बार्शी येथील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही चांगले कमवते असल्याने आर्थिक स्थिती पण चांगली होती. बरेच वर्षांचा संसार आजपर्यंत सुरळीत चालू होता. घरामध्ये प्रत्येक सुख सुविधा होत्या. घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आई वडील सुद्धा मुलाच्या सुखी संसाराकडे पाहून समाधान मानायचे. पती पत्नी दोघेही काम करायचे, त्यामुळे त्यांना एकमेकांना व कुटुंबाला जास्त वेळ देता येत नव्हता. सासू सासरे आपल्या मुलाची छान काळजी घेतात, त्याला सांभाळतात. त्यामुळेच तर तृप्ती बिनधास्तपणे स्वतःचं काम म्हणजेच नोकरी करू शकत होती. घराची सर्व जबाबदारी तृप्ती व अतुल यांनी अतिशय नेहमीच चोखपणे पार पाडली. नोकरी करत असतानाही तृप्ती घराची जबाबदारी कर्तव्यामध्ये ती कधीच कमी पडली नाही. त्यांचे कुटुंब अतिशय सुखी कुटुंब, आनंदी समाधानी जीवन जगत होते. हे आनंदाचे समाधानाचे क्षण ते अनेक वर्ष अनुभवत होते. पण कोणाची दुष्ट लागावी असंच काहीतरी त्या दिवशी घडलं आणि कायम समाधानी आनंदी राहणारे कुटुंब कायमचे दुःखात बुडाले. तृप्ती व अतुल दोघेही नोकरीला असल्यामुळे दोघांची भेटही संध्याकाळी होत असे. कारण तृप्ती सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून तिच्या कामावर निघून जायची, तर अतुल हा करमाळा तालुक्यात असल्यामुळे त्याचे अपडाऊन चालू होते. तर तृप्तीही शहरात होती, त्यामुळे ती तिच्या वेळेनुसारच शाळेत जात होती. कामाच्या व्यापामुळे व धावपळीमुळे त्यांना एकांताचा वेळ कमीच मिळायचा. त्यामुळे जेव्हा कधी दोघांना एकत्र सुट्टी असायची, तेव्हा दोघेही पूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत असे. त्याचे कधीच तृप्तीला वाईट वाटायचे नाही, कारण सगळेच एकत्र असायचे. पण अतुल हा जेव्हा कधी सुट्टी असायच्या किंवा रिकामा वेळ त्याला असायचा, तेव्हा एकतर तो बाहेरच जायचा किंवा आईवडिलांबरोबर बिझी राहायचा. तृप्तीला फारसा वेळ देत नसे आणि त्याचेच तृप्तीला वाईट वाटायचे. तिचे नकळतपणे मन दुखावले जायचे.
तृप्तीच्या मनात काहीतरी वेगळी इच्छा असावी, पण ती तिने कधीच बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. मनातील भावना कधीच तिने व्यक्त केल्या नाहीत किंवा अतुलसोबत तिने याबाबत मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या नाहीत. कारण स्त्री स्वभावाप्रमाणे तिलाही तिच्या मनात असलेल्या गोष्टी बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागला. तोपर्यंत कदाचित खूप उशीर झालेला होता. त्यामुळेच प्रत्येकानेच आयुष्यात वेळ निघून जाण्याआधीच व्यक्त व्हायला हवं. कारण जीवनात एकदा का वेळ निघून गेली की कोणत्याच गोष्टीला काहीच महत्त्व राहत नाही आणि त्यानंतर जे काही घडतं ते सुद्धा सहन करणं अवघड होऊन बसतं. आणि मग त्यातूनच भयानक घटना घडतात. अतुल आणि तृप्ती यांची भेट रोज रात्री होत असल्यामुळे ज्या काही गोष्टी तृप्तीला बोलायच्या होत्या त्या तशाच राहून जाऊ लागल्या. कारण दोघेही दिवसभर काम करून थकून जायचे आणि मग झोपी जायचे. आणि जेव्हा कधी आठवड्यातून एकदा रविवारचा सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची कामे आवरण्यात, घरची साफसफाई करण्यातच तृप्तीचा बराचसा वेळ जात असे. त्यामुळे पतीसोबत खूप काही बोलायचे, सांगायची अशी इच्छा असून देखील तिला गप्प राहावं लागायचं. अतुलसोबत बोलण्यासाठी विषय तर भरपूर आहेत, अनेक गोष्टीवर चर्चा देखील करायची आहे, पण मन मोकळे करायला वेळ कुठं आहे? असं एक ना अनेक प्रश्न तृप्तीला नेहमीच सतावत होते. व जेव्हा कधी तृप्तीची बोलायची इच्छा किंवा काही व्यक्त करायची इच्छा व्हायची तेव्हा अतुल हा सर्व काही हसण्यावर घेऊन जात होता. त्याकडे दुर्लक्ष करायचा. नोव्हेंबरचा महिना होता. दिवाळीचा सण संपलेला होता. दिवाळीचा सण सर्वांनी एकत्र मिळून आनंदाने साजरा केला होता. सुट्टीचे दिवसही आता संपत आलेले होते. घरातील सर्व कामे करण्यात अतुल आणि तृप्ती गुंतलेले होते. काम तर चालू होतं, पण मनात वेगळेच विचार चालू होते. दोघांच्याही चेहऱ्यावर काहीसा तणाव जाणवत होता. दोघांमध्ये काहीतरी भांडण किंवा तणाव असल्याचे आईवडिलांना जाणवत होतं. पण त्यांच्याशी बोलायचं कसं? त्यांना विचारायचं कसं? असा प्रश्न आईवडिलांना पडलेला होता. शिवाय प्रत्येक पती-पत्नीमध्ये छोटे मोठे वाद, भांडणं हे होतच असतात. त्यामध्ये दुसऱ्यांनी न बोललेलंच बरं असं म्हणून आईवडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते गप्प बसले. पण हेच त्यांना महागात पडलं, ज्यातूनच ही घटना घडली. अतुल आणि तृप्ती हे दोघेही शिक्षक होते. त्यामुळे त्या दोघांनीही एकमेकांचे ओळखून घेणे गरजेचं होतं. जे काही मनात चालू आहे ते एकमेकांना सांगून, बोलून त्यांनी व्यक्त व्हायला हवं होतं. पण नेमकं तेच त्यांनी केलं नाही. जर ते एकमेकांसोबत बोलले असते तर इतकं नुकसान कदाचित झालं नसतं. पण हा वाद मनातल्या मनात उसळी घेत होता आणि तोच राग, वाद अधिक घातक ठरला. दोघेही बरेच दिवस अबोला धरून किंवा मनात काही साठवून ठेवून ते जगत होते. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या संसाराला कुठेतरी तडा जात होता. नातं कमकुवत होत होतं. इतक्या वर्षाचा सुखाचा संसार काही कारणांनी एक वेगळंच वळण घेत होता. अतुल, दीप्ती दोघेही समजदार होते, पण ते दोघेही समजून घेण्यात कमी पडत होते. दोघांच्याही आयुष्यात एक दिवस असं काहीतरी भयानक घडेल याची कल्पना कोणीच केली नसेल. 27 नोव्हेंबरचा दिवस. संध्याकाळ झाली होती. दोघेही कामावरून घरी आले होते. नेहमीप्रमाणे सर्वांनी एकत्र जेवण केलं. राहिलेली कामे आवरून तृप्ती व बाकीचे सर्वही झोपायला गेले. आईवडील खालच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. तृप्ती, अतुल व मुलगा हे सुद्धा वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. तृप्ती झोपण्याची तयारी करत होती आणि याच दरम्यान अतुल आणि तृप्ती यांचे काहीतरी वाद सुरू झाले. सुरुवातीला क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका वाढला की आजपर्यंत जे काही मनात साठलेलं होतं, एकमेकांविषयी राग, तिरस्कार बाहेर आला होता. तृप्ती बोलत होती, आई वडील आहेत म्हणून मी हे सर्व सहन करत आहे, पण आता सहन होत नाही. असं एक ना अनेक वाद त्या रात्री बाहेर आले होते. आणि अतुल हा पत्नी तृप्तीला बोलत होता. तृप्ती ही देखील सर्व काही ऐकून घेते.
त्यानंतर आता तिचाही आता अतुलवर पारा चढला होता. मीही घरात कमावते आहे, पण या घरात मला काही किंमत आहे की नाही, अशा अनेक गोष्टीवरून दोघांमधील वाद इतका वाढत गेला की याच रागाच्या भरात अतुल याने पत्नी तृप्तीचा गळा चिरून हत्या केली. जेव्हा तृप्ती त्याच्याकडे जीवाची भीक मागत होती, त्याला असं भयानक कृत्य करण्यापासून थांबवत होती, पण पुरुषी ताकदीपुढे आणि अतुलच्या रागापुढे तिची ताकद कमी पडली. आता रात्रीची वेळ होती. अतुल आणि तृप्ती हे दुसऱ्या मजल्यावर राहत होते, त्यामुळे वरती काय चालू आहे हे खालच्या मजल्यावर राहत असणाऱ्या आईवडिलांना कळालंच नाही. बरं, अतुल फक्त तृप्तीला मारून शांत बसला नाही, तर याच वेळी अतुल याच्या डोक्यात घुसलेला सैतान व प्रचंड राग शांत झाला नव्हता आणि त्याने याच रागाच्या भरात पोटच्या मुलाचा सुद्धा खून केला. त्यानंतर काही वेळाने पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर अतुल हा थोडा सावध झाला. त्याच्या हातून किती भयानक घडलं आहे याची त्याला जाणीव झाली. समोर बायको मुलगा दिसत आहेत, मात्र ज्या पद्धतीने मारलं होतं ते अतिशय भयानक दृश्य होतं. हे दृश्य पाहून आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे याचा पश्चाताप अतुलला आता झाला होता आणि याच भावनेमधून त्याने सुद्धा घरातच आपले जीवन संपवले. जे काही रात्री झालं होतं ते अतिशय भयंकर होतं, मात्र याची थोडीसुद्धा माहिती खालच्या मजल्यावर राहणाऱ्या आईवडिलांना नव्हती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबरचा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे अतुल यांचे आईवडील पहाटे उठले. त्यावेळी वरच्या मजल्यावर काहीच हालचाल दिसून आली नाही, पण त्यांना वाटलं की झोप लागली असेल असं म्हणून अतुलच्या आईवडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र रोज सकाळी लवकर उठणारे आज अजून देखील कोणी कसं काय उठलं नाही, असा विचार आईवडिलांच्या मनात येतो. आता बराच वेळ झाला तरी अजूनही कोणीही उठलं कसं नाही हे पाहण्यासाठी ते दुसऱ्या मजल्यावर गेले. दरवाजा वाजवला, पण बराच वेळ झाला तरी कोणताही प्रतिसाद आतून मिळत नव्हता. तेव्हा आईवडील काळजीत पडले आणि त्यांनी काळजीपोटी घाबरतच घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला तर घरातील दृश्य अतिशय भयंकर स्वरूपाचे होते. त्यांचा नातू एका बाजूला पडलेला होता, तर मुलगा दुसऱ्या बाजूला पडलेला होता. सून रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हे दृश्य पाहून आईवडील मोठमोठ्याने रडू लागले. सकाळी रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक मुंडे यांच्या घराकडे धावले. त्यांनी दृश्य पाहिलं आणि तात्काळ बार्शी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आले. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी अतुल याच्या वडिलांनी फिर्याद दिली होती, मात्र या प्रकरणात मुख्य आरोपीसुद्धा जिवंत नव्हता. त्यामुळे पोलिसांना सुद्धा या प्रकरणाचा तपास लावणे अवघड झाले होते. मात्र पोलिसांनी जो पंचनामा केला त्यामध्ये पती अतुल मुंडे यांनीच पत्नी आणि मुलाचा खून केला एवढंच समोर आलं होतं. मात्र हे हत्याकांड का झालं याचा अजूनही पोलीस तपास करत होते. नेमकं कारण अजूनही सापडलेलं नव्हतं. व्यक्तीच्या जीवनात पैसा येतो म्हणजे सर्वस्व नाही. पती-पत्नी या दोघांमध्ये प्रेम असणं, एकमेकांविषयी आदर असणे देखील गरजेचे आहे. दोघांनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे. एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. पण असं नाही झालं तर दोघांच्या मनातील विषयी तसेच मनात राहतात आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात. सोन्यासारखा संसार सुरू होता. पती-पत्नी दोघेही शिक्षक आणि अवघ्या 12 वर्षाचा गोंडस मुलगा होता. पण या दोघांमध्ये वाद, अबोला मतभेद तसेच पत्नीबद्दल संशयाचे भूतही शिक्षकाच्या मनात होते असे देखील बोलले जाते. त्याचप्रमाणे शिक्षक मानसिक रुग्ण होता आणि त्यातूनच त्याने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करत संसार उद्ध्वस्त केला. या घटनेत शिक्षक पती अतुल सुमंत मुंडे,
पत्नी तृप्ती अतुल मुंडे आणि मुलगा ओम अतुल मुंडे या तिघांचा मृत्यू झाला. अतुल मुंडे हा गंभीर मानसोपचार रुग्ण होता. त्याला अनेक दिवसांपासून गोळ्या सुरू होत्या. तो तारीख 26 रोजी बार्शी येथील खासगी मानसोपचार रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. पण 15 दिवसांपासून त्याने गोळ्या बंद केल्या होत्या, अशी देखील माहिती समोर येत आहे. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, हे जरूर कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका सत्य घटनेसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.